नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी नवीन लेक्चर आणलेले आज आपण बोलणार आहोत राष्ट्रीय काँग्रेस याचे महत्त्वाचे अधिवेशन याच्यावर आयोगाचे क्वेश्चन खूप सारे आलेले आहे. तेच अधिवेशन मी याच्यावरही आणलेलं आहे तुमच्यासाठी नवीन प्रकारे म्हणजे की आपल्या सोप्या शब्दात कसे आठवण राहू शकते त्याच्यासाठी आपण बोलणार आहोत. आज खूप सारी महत्त्वाची माहिती पण तुम्हाला सांगणार आहोत. चल बघूया आपण आज. तर आज काय बघणार आहोत आपण? काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशन. तर काँग्रेसची स्थापना बघू आपण पहिले. काँग्रेसची स्थापना झाली आपली 28 डिसेंबर 1885. कुठे झाली? मुंबईला, बॉम्बे. आज काय म्हणतो आपण? मुंबई म्हणतो. आज आपण म्हणतो मुंबई. तर याच्यात किती सदस्य होते पहिले बारी जेव्हा आपली भरली होती? गोकुळदास तेजपाल हायस्कूलमध्ये तिथं भरली होती ना, कुठे? मुंबईला. तर किती सदस्य होते? 72 सदस्य होते. आयोगाचे क्वेश्चन जाऊन बघा. सदस्य किती सदस्य? 72 सदस्य. गोपाल तेज प्रताप हायस्कूल, बॉम्बे, तिथं पहिली बैठक भरली होती काँग्रेसची. हे पहिले जे काँग्रेस आहे ना, पहिले त्यांचे जे इंग्रज लोक होते ना, त्यांची चाटायची म्हणजे त्यांच्या मागे करायची. 1835 नंतर 1835 म्हणजे 1935 नंतर ते आपल्या इकडे आली. कोणीकडे आली? भारताच्या लोकांसाठी विकासाचे मार्ग धुंडण्यासाठी त्यांना सांगितले. 1935 मध्ये त्यांनी सांगितले की ब्रिटिश सरकारला आमची एवढी मागणी आहे, तुम्ही मागणी पूर्ण करा. नाही केल्यावर ते आंदोलन चालू केलं. मग पहिले म्हणजे त्यांचेच होते ते मेंबर. A.O. ह्यूम कोण होत आहे? संस्थापक कोण आहे काँग्रेसचा? A.O. ह्यूम. हे कोण होता? IAS अधिकारी होता, रिटायर IAS अधिकारी. त्यांनी स्थापन केलेलं आहे काँग्रेसला. त्यांनी स्थापन केलेलं आहे A.O. ह्यूम. तर आपण अधिवेशन महत्वाचे बघू. पहिलं अधिवेशन कोण आहे? 1885 मध्ये. 1885. अध्यक्ष कोण आहे? व्यामेनचंद्र बॅनर्जी. याची गोष्ट सांगतो सर्वात पहिले. सदस्य किती होते पहिल्या अधिवेशन मध्ये? 72 सदस्य होते. 72 सदस्य. किती? 72 सदस्य. व्यामेनचंद्र बॅनर्जी. पहिला काँग्रेसचे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? व्यामेनचंद्र बॅनर्जी. किती सदस्य होते? 72 सदस्य. विसरणार नाही हे लेक्चर बघल्यावर. तर दुसरे अधिवेशन कोणतं होते? 1886. 1886. इथं अध्यक्ष आहे तर मी डॅश केलो. अध्यक्ष कोण होते? नौरोजी, दादाभाई नौरोजी. कोण होते? दादाभाई नौरोजी. हे 3 वेळा अध्यक्ष झालेले आहे. कोणत्या अधिवेशनाचे सांगतो तुम्हाला. 1906 मध्ये पण झाले. 1986 मध्ये पण झाले. 1886 मध्ये झाले आणि 1889 मध्ये सुद्धा झाले. असे 3 वेळा झालेले. क्वेश्चन आलेला आहे आयोगाचे, चेक करून घ्या. हा, तिसरे अधिवेशन कुठे आहे? 1887. कुठे आहे? अध्यक्ष कोण होते? बदरुख तय्यबजी. मुस्लिम पहिले अध्यक्ष आहे. मुस्लिम पहिले अध्यक्ष, काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष. असं क्वेश्चन विचारू शकते, आलेला नाही पण विचारू शकते. कोण आहे? बदरुख तय्यबजी. बदरुख तय्यबजी. तिसरे 1887 मध्ये. चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष 1888 मध्ये. कोण होते? जॉर्ज इवलजी. कोण आहे? जॉर्ज इवलजी. कोण? ब्रिटिश व्यक्ती होते. काँग्रेसचे सर्वात पहिले ब्रिटिश व्यक्ती अध्यक्ष कोण होते असे विचारू शकते क्वेश्चन. कोण होते?
जॉर्ज इवलजी. तर आपण एवढी माहिती आज बघलेलो आहोत. तर आता अधिवेशन, पहिले अधिवेशन कुठे भरला, दुसऱ्या तिसऱ्या कुठे भरला हे सांगतो तुम्हाला मी. जो पहिलं अधिवेशन होतं ना, पहिलं अधिवेशन मुंबईला. कुठे? मुंबई, बॉम्बे, आजचा बॉम्बे. दुसरं अधिवेशन कोलकाता. दुसरं अधिवेशन कोलकाता. तिसरं अधिवेशन मद्रास. आणि चौथं अधिवेशन कोठे? चौथं अधिवेशन कुठे? अल्हाबाद. चौथं अधिवेशन अल्हाबाद. तर आज आपण काँग्रेसची थोडीफार माहिती बघलेली आहोत. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्राला शेअर करा व्हिडिओ, आणि याच्यावर क्वेश्चन आयोगाचे जाऊन चेक करा. मी जी व्हिडिओ घेतो त्याच्यावर आयोगाचे क्वेश्चन चेक केले तर तुम्हाला कळेल की बा आपले क्वेश्चन सुटत आहे इकडून. दुसरच्या क्लासमधून सुट ना गेले पण इकडून आपले क्वेश्चन सुटत आहे. तर अशी तयारी करा, कारण की आपण पहिले शिकून घ्यायचं टॉपिक, आणि त्याच्यानंतर लगेच आयोगाचे PYQ चेक केल्यावर आपल्याला कळेल की बा आपला कंटेंट कसं चालू आहे. तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक लेक्चर बनवलं होतं मी की PYQ किती महत्त्वाचे. PYQ चेक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.